श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला नवरात्र घटस्थापना कशी साजरी केली जाते आणि का साजरी केली जाते, त्यामागची पौराणिक कथा काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. भगवतीची उपासना मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आलेली आहे. या शक्तीचे रहस्य मनुष्याला आकलन झाले नव्हते. शक्तीचे स्वरूप अत्यंत विराट होते. चंद्र सूर्य हे तिचे नेत्र होते. सृष्टीतील दिव्यांबर धारण करणारी, जीवनाला आश्वासन देणारी, दुःखी मानवाचे दुःखहरण करणारी, कधी वात्सल्यतेची मूर्ती तर रणरागिणीचे रूप धारण करणारी ही आदिशक्ती नाना प्रकारे प्रगट झाली होती. पुरातन काळापासून चालत आलेली या शक्तीची उपासना आजच्या काळामध्ये जीवनास प्रेरक ठरते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यात शक्ती उपासनेने उल्लेख आलेला आहे. वेदात भगवतीच्या अनेक रूपांची प्रार्थना सूक्ते आहेत. पुराण वाङ्मयात देवीच्या अनेक अवतार कथा सांगितलेल्या आहेत. स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत या ग्रंथामध्ये सुद्धा अनेक अवतार कथा आलेल्या आहेत. महिषासूर, चंडमुंड, शुंभ, निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी आदिशक्तीने महिषासूरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, दुर्गा इत्यादी अवतार घेतले होते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या क्रोधातून महिषासूरमर्दिनी निर्माण झाली होती. तिची आयुधे व विविध अवयव कसे निर्माण झाले याचे वर्णनसुद्धा मार्कंडेय पुराणामध्ये खूप सविस्तर सांगितलेले आहे. भारतात एकूण 51 शक्तिपीठे आहेत. ही शक्तिपीठे कशी निर्माण झाली याविषयी तंत्रचूडामणी या ग्रंथामध्ये खूप चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आली आहे. दक्ष प्रजापतीने एकदा यज्ञ आरंभ केला होता. त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवांना व ऋषींना आमंत्रण दिले होते, परंतु भगवान शंकरांना बोलवले नव्हते. तरीही माता सती आपल्या वडिलांनी आरंभलेल्या यज्ञाला गेली होती. दक्ष प्रजापतींनी भगवान शंकराची निंदा केली, त्यामुळे संतापलेल्या सतीने यज्ञात उडी घेतली. हे ऐकून भगवान शंकरांना खूप राग आला व त्यांनी दक्षासह सगळ्या यज्ञाचा नाश केला व सतीचे कलेवर घेऊन त्रैलोक्यात उन्मत्तपणे संचार करू लागले. तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडून सतीच्या कलेवराचे तुकडे केले. ते 51 तुकडे पृथ्वीवर जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. देवी भागवतात एकूण 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. या 108 शक्तिपीठात 51 शक्तिपीठांचा समावेश आहे. यामध्ये 51 शक्तिपीठापैकी महाराष्ट्रामध्ये 4 पीठे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. त्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी माता, माहूरची रेणुका माता, त्यानंतर सरस्वती व चौथे पीठ म्हणजे सप्तशृंग गडावरची आदिशक्ती माता भगवती हे 4 शक्तिपीठं आहेत. देवीच्या भागवतानुसार ही सर्व पीठे खूप महत्त्वाची आणि श्रेष्ठ मानली जातात. देवीचे उग्र, सौम्य अशी 2 रूपे आपल्याला पाहायला मिळतात. उमागौरी, पार्वती, जगदंबा ही देवीची सौम्य रूपे आणि दुर्गा, काली, चंडी, भैरवी, जगदंबा ही देवीची उग्र रूपे आहेत. माता दुर्गेची प्रमुख 3 रूपे मानली जातात: महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. त्यापैकी महाकाली म्हणजे शिवपत्नी, महालक्ष्मी म्हणजे विष्णुपत्नी आणि महासरस्वती म्हणजे ब्रह्मदेव पत्नी असे मानले जाते. भारतातील तमाम हिंदू कुलदेवता पार्वती माताच आहे. त्यांची विशेष सेवा वर्षातून 2 वेळा केली जाते. नवरात्राच्या स्वरूपात करण्याची सुद्धा पद्धत आहे. वर्षभरामध्ये 3 नवरात्र साजरे केले जातात. त्यामध्ये आश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र. आश्विन नवरात्र म्हणजे आश्विन महिन्याची सुरुवात ही घटस्थापनेने होत असते. या महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत नवरात्र उत्सव सगळीकडे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा महिषासूरमर्दिनीचा अष्टभुजा शक्ती देवीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवसाची पौराणिक कथा काय आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. महिषासूर नावाचा एक खूप मोठा आणि बलाढ्य राक्षस होता. तो फार उन्मत्त झाला होता. त्रिभुवनातील प्रत्येक गोष्ट आपल्याच मालकीची हवी, सगळेजण आपलेच ऐकावे असे त्याचे म्हणणे होते. त्यावर आपले नियंत्रण असावे म्हणून त्याने इंद्राला हटवले आणि त्याचा राज्य कारभार आपल्या हाती घेतला. त्यामुळे सगळीकडे अनर्थ ओढावला. एवढे मोठे पराक्रमी देव पण तेही खूप भयभीत झाले होते.
काय करावे हे त्यांना सुचत नव्हते. अखेर सर्व देव एकत्र आले आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांना ते शरण गेले. महिषासुराच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या त्रासापासून आम्हाला सोडवावे अशी विनंती त्यांनी केली. ते सारे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश खूप संतापले. त्या तिघांनी आपल्या शक्तीच्या अंशापासून एक देवी निर्माण केली. तिला वेगवेगळ्या शस्त्रांनी सन्मानित करून महिषासुराचा नाश करण्यासाठी त्या देवीला त्या महिषासूर राक्षसाकडे पाठविले. देवी आणि राक्षसाचे घनघोर युद्ध झाले. आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून पुढे 9 दिवस ते घनघोर युद्ध तसेच चालू राहिले. अखेर शक्तीदेवीने त्या राक्षसाचा वध केला व त्या सर्व देवांना आणि सृष्टीला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. त्यामुळे शक्तीदेवी महिषासूरमर्दिनी असे तिचे नाव पडले आणि तेव्हापासून 9 दिवस घटस्थापना केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो. आश्विन नवरात्रात तिचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या थाटाने उत्साह साजरा केला जातो. महिषासुराचा वध करण्यासाठी परमेश्वराच्या शक्तिरूपाने स्त्रीचा अवतार धारण केला जातो. या अवताराचे वेगवेगळ्या रूपात पूजन केले जाते. ब्रह्मदेवापासून सरस्वती, विष्णूपासून महालक्ष्मी व शंकरापासून महाकाली या देवी निर्माण झाल्या असं आपण पाहत असतो. आणि देवीची अनेक रूपांचे दर्शनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. माता शक्तीची मुख्य रूपे प्रसिद्ध आहेत. त्यातील काही सौम्य रूपे आपल्याला पाहायला मिळतात. चैत्रातील देवी अन्नपूर्णा माता, भाद्रपदातील हरितालिका देवी, श्रावणातील मंगळागौर, आश्विनीतील ललिता गौरी ही सौम्य रूपे आपल्याला परिचयाची आहेत. आणि या देवी देवतांची उपासना आपण करत असतो. स्त्रिया भक्तिभावाने श्रद्धेने उपासना करत असतात. ऐश्वर्याची देवी महालक्ष्मी आणि विद्येची, ज्ञानाची देवी महासरस्वती ही रूपे सुद्धा आहेत. रूपे अनंत तरी ईश्वर फक्त एकच आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून या नवरात्रामध्ये सर्वांनी 9 दिवस घटस्थापना करून आपापल्या घरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जरूर करावा आणि आपल्या घरी नवरात्रामध्ये देवीचे पाठ करावे आणि देवीचा भरभरून आशीर्वाद घ्यावा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.